नमस्कार मित्रांनो, चैतन्य फूड ब्लॉगमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत। मित्रांनो, अनेक वेळा आपण गोड गोड असा मध खाल्ला असेल, चपातीबरोबर किंवा ब्रेडबरोबर लावून आपण खातो असा पौष्टिक असा मध तर आपल्या घरामध्ये पॅकेजमध्ये किंवा एखाद्या ब्रँडच्या खाली येतो। पण हा मध कसा तयार केला जातो, कसा गोळा केला जातो, ह्या माशा कशा पाळल्या जातात, त्याचबरोबर ह्या कुठं ठेवल्या जातात, ही सगळी माहिती आज आपण राहुल देवल सरांकडून घेणार आहोत। अनेक वर्ष ते हा व्यवसाय करतायत। त्याचबरोबर मधमाशा पालन करून त्यांनी एक NGO सुद्धा चालू केलेली आहे मधमाशा सेव्ह करण्यासाठी, त्यांना वाचवण्यासाठी। अनेक लोक मधमाशांना जाळतात, पोळी त्यांची त्यानंतर हार्मफुल असते असं वाटतं, त्यांना चावतात वगैरे, पण त्याच्यामध्ये भीती असते लोकांच्या मनात। पण ही सगळी भीती नाहीशी करायची आणि सगळी माहिती तुम्हाला या व्हिडिओमध्ये मिळणार आहे। बघत राहा संपूर्ण व्हिडिओ, अगदी माहितीपूर्ण होणार आहे। या बाजूला पेट्या ठेवलेल्या आहेत आणि हा हायवे आहे। आता आपण चाललोय। इथे राहता तुम्ही? अरे काय गेली मग कठीण मग। तर आता ह्या तंबूत तुम्ही मला बसलेलं बघितलंय, तर हे आमचं राहण्याचं ठिकाण आहे। कारण ज्या ठिकाणी आम्ही या मधमाशांच्या पेट्या ठेवतो त्या रिमोट प्लेसला असतात, शेतात किंवा जंगलात, आणि त्या ठिकाणी लॉज किंवा हॉटेल अशा सोयी सुविधा नसतात। तर त्यामुळे अशा प्रकारे आम्ही तंबूमध्ये तिथे राहतो, तंबू बांध टाकतो आणि राहतो, आणि आम्हाला ते सोपं पण पडतं तिथून नवीन ठिकाणी जाताना हे सगळं आमचं सामान आटपणं आणि कॅरी करणं। आणि गॅस सिलेंडर शेगडी सगळं आमच्या बरोबर असतं। शिधा जवळच्या गावातनं विकत आणतो आणि आमचं खाणं आम्ही तिथंच बनवतो आणि त्या पद्धतीनं आमचं जीवन चाललेलं असतं। ही जर टोपी बघितली तर ही वेगळ्या प्रकारची टोपी आहे। ही फक्त डोक्यावर घालायची टोपी नसून तर ह्याला एक प्रकारची बाजूनं संरक्षण जाळी आहे। ह्याला आम्ही बी वेल असं म्हणतो। तर ही टोपी जी आहे ही एक प्रकारे आपल्या चेहऱ्यावर घालता येते अशा प्रकारे, जेणेकरून मधमाशांची जी प्रवृत्ती असते चेहऱ्यावर डंख मारायची काम करत असताना, तर त्यावेळेला आपल्या चेहऱ्याचं संरक्षण होतं आणि मधमाशा आपल्याला त्रास काही देऊ शकत नाहीत। मुख्यतः गोष्ट अशी आहे की मधमाशांचं हाताळणी करताना अगदी नाजूकपणे हाताळणी केली तर मधमाशा मुळात डंखच मारत नाहीत। प्रिकॉशन म्हणून मी घातलेली आहे। बऱ्याच वेळा मी हे न घालता सुद्धा काम करतो, हँडग्लोव्हसुद्धा वापरत नाही। पण हँडग्लोव्ज किंवा बी वेल घालून आपण ज्यावेळेला मधमाशांचं काम करतो तर ते ठेवलं तर ते आपल्याला नक्कीच सेफ राहतं। आता ही जर बघितली, ही मधमाशांची पेटी आहे। वर ह्याला झाकण किंवा टॉप कवर म्हणतात हे असतं, हे काही दरवेळेला काढायला लागत नाही। पण ज्यावेळेला आपण पेटीचं इन्स्पेक्शन करतो, पाहणी करतो, त्यावेळेला हे आपण बाजूला करून ठेवतो। इतर वेळेला मधमाशा इथे छोटंसं इथे एक प्रकारे जायला ओपनिंग आहे, तर ह्याच्यातनं जाय करत असतात। ऊन वारा पाऊस काही जरी असलं तरी मधमाशांच्या पोळ्याला आतल्या काहीच त्याचा त्रास होत नाही, कारण हे वरून टोपण असतं। मधमाशांचं टेम्परेचर आतलं जे आहे ते त्यांना एक ठराविक मेंटेन करायला लागतं। हे बाहेर जरी कडक ऊन असेल तरी अंदाजे 33 डिग्री सेल्सिअसच्या आसपास ते टेम्परेचर मेंटेन करतात, आणि त्याचप्रमाणे अगदी 18 डिग्री सेल्सिअसची थंडी गार वातावरण असलं तरी ते 33 डिग्री करतात। आणि हे करायला त्यांना मदत व्हावी म्हणून हे आम्ही पोतं ह्याच्यावरून टाकलेलं आहे, जेणेकरून त्यांनी आज जे टेम्परेचर मेंटेन केलेलं आहे ते बाहेरच्या सिस्टीमशी त्याच्यामुळं काही डिस्टर्बन्स त्यांना क्रिएट होऊ नये म्हणून हे पोतं आम्ही। ही पेटी सर्वसाधारणपणे एक 1.25 फूट बाय 1 फूट अशी लांबी रुंदी आणि उंचीला सर्वसाधारणपणे 1 पाऊण फूट अशी आहे। सगळ्यात मोठी पेटी आहे का ही, का एवढाच आकार? ही मेलिफेरा जातीची पेटी आहे। सातेरी जातीची पेटी याच्यापेक्षा छोटी असते। ह्याच्यात जर बघितल्या तर ह्याच्यात काही फ्रेम्स आहेत माशांच्या, आणि याच्यातली 10 फ्रेमची याची कपॅसिटी असते। माशांची किती संख्या आहे त्यानुसार एक सर्वसाधारण 7 ते 8 फ्रेम 4 फ्रेम अशा असतात। तर आपण पाहिलं तर ही आता ह्याच्यात जर बघितलं तर असं पिवळा पराग प्रचंड प्रमाणात त्यांनी डाळिंबावर आणलेला आहे। मधमाशा निसर्गातलं परागीभवनाचं अतिशय महत्त्वाचं काम करतात। कोणत्याही वनस्पतीमध्ये किंवा फळबागांमध्ये नर मादी फूल असतं, म्हणजे निसर्गातल्या 90% वनस्पतींना नर मादी फूल असे येतात, आणि त्या नर फुलांवरनं पराग हा मादी फुलापर्यंत ट्रान्सफर करायचं काम फक्त आणि फक्त जवळपास मधमाशीच करते। खातात काय पराग? हा, पराग हे त्यांचं खाणं आहे। पराग हा प्रोटीनचा रिसोर्स आहे
आणि आपण जर बघितलं तर हे पिवळा पराग त्यांनी पूर्ण भरून ठेवलेला आहे आणि हे त्यांनी त्या एक पराग जो एका घरातला भरलेला आहे जवळपास ते भरण्यासाठी 500 फुलांवर बसायला लागतं आणि त्या 100% परागीभवन करतात. हे निसर्गातल्या माशांवर ज्यावेळेला शेतकरी अवलंबून राहतो त्यावेळेला त्याचं परागीभवन हे 30 ते 40%च व्हायची शक्यता असते. पण मधमाशांची पेटी ज्यावेळेला ठेवतो त्यावेळेला मात्र त्याचं 100% परागीभवन होतं. म्हणजे जवळपास त्याचं उत्पादन डबलच होतं असं म्हणायला काही हरकत नाही. मधसुद्धा आणलं हो हो. हे आता अंडी अवस्थेनंतर हे पुढची त्यांनी कॅप केलं त्यांनी. म्हणजे अंडीची आळी होते, आळीनंतर ते त्याचं खाणं भरून ते सील करून ठेवलं जातं आणि ज्यावेळेला माशी जन्माला येते त्यावेळेला ते कुरतडून बाहेर येते नंतर 21 दिवसांनी. एकदा ह्याचं अंड्याची आळी अवस्था झाली, अंड्यांचं पॅक हां अंड्यांची पहिला छोटी अंडी होती ज्यात तुम्हाला छोटी अंडी दिसतील, मग आळी झाली त्याची, आळी याच्यात नाही आहे. मधाचं पण असंच पॅक करतात ना? हो हो. आणि आळीनंतर काय होतात, आळी झाल्यानंतर जरा मोठी झाली की तिला खाणं भरतात तिचं आणि सगळं वरून पॅक करून टाकतात आणि मग ते पॅक केल्यावर ती कुरतडून येते परत मोठी झाल्यावर. आता ही आळी आहे बघा, ही आळी अवस्था आहे, ही मधली इंटरमिजिएट अवस्था आहे. ही आळ्या आहेत. अंडी म्हणजे अगदी तांदळाच्या दाण्यासारखं छोटं बघितलं असेल. हे मध आहे. हे मध पॅक केलंय काय? हो हो. हा बघा, हां दाबा. हा मध आहे. वा मस्त. ड्रमसारखं मध्ये यंत्र असतं आणि त्या ड्रमच्या आतल्या बाजूला अशा प्रकारची अरेंजमेंट असते जिथं ह्या फ्रेम अशा उभ्या अडकवता येतात, 4 किंवा 6 अशा त्या तिथं डकवता किंवा अडकवता येतात. काढून बाजूला हो हो. त्यावेळेला मधमाशा झाडल्या जातात आणि झाडून त्याच्यातल्या ह्या जे फ्रेम्स आहेत ह्या फक्त मध जिथं काढला जातो तिथं नेल्या जातात. मध काढताना पण एक वेगळी अरेंजमेंट केली असते. 4 काठ्या रोवून त्याला मच्छरदाणीसारखं जाळी सर्व बाजूनी लावलेली असते आणि तिथं एक जण ह्या फ्रेम्स काढतो, त्यातल्या माशा झाडतो, दुसरा जण त्या ब्रशनी 2-4 वर राहिलेल्या माशा पण झाडतो, तिसरा व्यक्ती त्या फ्रेम्स गोळा करून त्या ठिकाणी घेऊन जातो, चौथा व्यक्ती त्याचं कॅपिंग काढतो. म्हणजे हे जे मध साठलेलं असतो त्याला जर आपण पाहिलं तर वरून ते सील केलेलं आहे इथं मेणाने, त्याचं सीलिंग कट करणं गरजेचं असतं. तर सील कट केलं जातं आणि त्यानंतर त्या मधयंत्रामध्ये या फ्रेम अशा अडकवल्या जातात अशा प्रकारे. आणि तो ड्रमसारख्या मधयंत्राला एक जो त्याचा एक हे असतो एक दांड्यासारखी गोष्ट असते, तर ती फिरवली की ते आतली अरेंजमेंट आतल्या आत ड्रममध्येच अशी गोलाकार फिरते आणि सेंट्रिफ्युगल फोर्सनी फक्त त्यातला मध बाहेर पडतो. माशांचं कुठलंही नुकसान होत नाही किंवा माशी मारायला लागत नाही आणि पुन्हा त्या घरातला फक्त मध बाहेर पडतो, घरात तुटत सुद्धा नाहीत आणि पुन्हा ती फ्रेम आणून परत ठेवली जाते आणि परत मधमाशा मध भरायला चालू करतात. तर अशा प्रकारे हे काम तिथं त्यावेळेला होतं. जेव्हा सूर्यफूल असतं ना त्यावेळेला बघा एवढं मोठं करतात घर, एवढं दोन्ही बाजूनं हे बघा एवढं फुगलेलं असतं, वरच्याच पट्टी फक्त, हां एवढी खाली मध नसतो. ही जी एवढी पट्टी आहे ही एवढ्या दोन्ही साईडला फुगलेल्या असतात आणि एका फ्रेममधनं 2-2 किलो मध निघतो. सूर्यफुलाला जास्त असतात. हो हो हो. पण त्या पेट्या घेऊन जायला लागतात वेगळ्या ठिकाणी, बरंचसं तसं कष्टाने त्या गोष्टी करायला लागतात. ह्या मधमाशांच्या वसाहतीत सर्वसाधारणपणे 90 ते 95% या कामकरी माशाच असतात. कामकरी माशा या स्त्रीलिंगी आहेत पण यांना अंडी घालण्याची क्षमता नसते. यांच्यात फक्त एकच पूर्ण वसाहतीत राणी माशी असते, तीच फक्त अंडी घालू शकते आणि तिला अंडी घालण्याचं मशीन आहे असं म्हणतात, कारण ती दिवसभरात 2-2 हजारपर्यंत अंडी घालू शकते. आणि 5 ते 10% नर किंवा ड्रोन्स असतात आणि ते ड्रोन्स फक्त ज्या वेळेला मेटिंग सीझन असतो, ज्यावेळेला नवीन राण्या तयार करून त्यांचं त्या नरांबरोबर मिलन होण्याची आवश्यकता असते त्याच वेळेला त्यांना जन्म दिला जातो. त्यांचं तसं वसाहतीत काहीच कार्य नाही, ते अन्न आणत नाहीत किंवा इतर कुठलंच काम करत नाहीत. मात्र फक्त मेटिंगसाठीच त्यांचा उपयोग होतो आणि त्यानंतर एकदा त्यांचं ते काम झालं की त्यांना नष्टसुद्धा केलं जातं. सगळ्या कामकरी माशा ह्या सगळ्या ज्या दिसत आहेत त्या सगळ्या कामकरी माशा आहेत. एक 250 सेटिंग होतं. बरं. ज्यावेळी आम्ही ह्या साहेबाकडून पेट्या घेतल्या त्याच्या अगोदर आम्हाला का नाही झाडावर लय म्हणजे असं फळं चिटकायला नाही, आम्हाला लय त्रास व्हायचा, सेटिंग होण्यासाठी खूप त्रास व्हायचा. मग माशा आपल्या जे असे झाडावर पहिल्या म्हणजे चिटकते मऊ म्हणजे असतो मऊ ते काय थोडाफार येईल तेवढंच सेटिंग व्हायच्या. मग एक लयत लय झाडावर एक 100-50 एवढंच फळ लागायचे. आणि जे आम्ही ह्यांच्याकडून माशा म्हणजे आम्हाला असं बाहेरून कळालं की हे पेटे देतात, मग त्यावेळी ह्यांच्याकडून ज्या पेट्या घेतल्या ज्यावेळी
त्यावेळी आम्हाला एक 150-200 सेटिंग भरपूर बऱ्यापैकी म्हणजे आम्हाला बऱ्यापैकी उत्पन्न निघायला लागलं. उत्पादन वाढलंय. उत्पादन वाढलं आमचं. आता यावर्षी किती येईल असं वाटतं? हे फुलं भरपूर आले, त्याची माहिती सांगा. हे कसं आहे माहिती आहे का साहेब, ही नर पडून यातली मादी तेवढी चिटकणार. आम्हाला ह्या वर्षी खूप फायदा होणार आहे. म्हणजे पाठीमागल्या वर्षी किंवा जास्त ह्या वर्षी उत्पादन निघणार आमचं. मी शिक्षणानं इंजिनियर आहे आणि मागच्या जवळपास 18 वर्षापासून मिरजेत मी कॉम्प्युटर रिटेल आणि होलसेलचा तसा बऱ्यापैकी मोठा व्यवसाय सांभाळत होतो. पण 6-7 वर्षापूर्वी माझ्या मनामध्ये एक थॉट आला की आपण काहीतरी एक वेगळ्या स्वरूपाचाही व्यवसाय सुरू करावा, जो कुठंतरी बाबा समाजासाठी काहीतरी चांगल्या स्वरूपाचं काहीतरी देता येण्यासारखं असेल आणि त्याच्यातनं मलाही चांगले पैसे मिळवता येतील. तर दोन्हीचं कॉम्बिनेशन करून काही करता येईल का, असं काहीतरी एक वेगळा नाविन्यपूर्ण व्यवसाय. तर त्यावेळेला मला मधमाशी पालनाच्या संदर्भातली माहिती मिळाली आणि मधमाशी पालनाचा व्यवसाय खरं तर खूप मोठ्या प्रमाणात रुजायला पाहिजे, कारण मधमाशा परागीभवनाचं काम करतात. पण दुर्दैवानं परिस्थिती अशी आहे आत्ताही किंवा मी ज्यावेळेला चालू केलं तेव्हाही की भारतामध्ये मधमाशी पालन हा अतिशय दुर्लक्षित विषय आहे आणि महाराष्ट्र हे भारतातलं सगळ्यात पुढारलेल्या राज्यांपैकी एक असूनसुद्धा महाराष्ट्र हे भारतातल्या मधमाशी पालनात अजूनही माग आहे. म्हणजे महाराष्ट्रात हे जवळपास नगण्य पद्धतीनं मधमाशी पालन होतं. आणि हे ज्यावेळेला मला लक्षात आलं त्यावेळेला 2013-14 मी याचा अभ्यास चालू केला आणि 2015 आम्ही माझा व्यवसाय चालू केला. माझ्याकडे ॲपिस मेलिफेरा या इटालियन जातीच्या मधमाशांच्या पेट्या आहेत आणि ह्या मी वेगवेगळ्या ठिकाणी स्थलांतर करत राहतो आणि त्या प्रत्येक ठिकाणावरनं वेगवेगळा मध मिळतो. म्हणजे आज तुम्ही इथं बघितलं तर मी इथं डाळिंबाच्या शेतात इथं पेट्या लावलेल्या आहेत. खरं तर इथं मी मध कलेक्शनसाठी लावलेले नाहीत, इथं मी परागीभवनासाठी शेतकऱ्यांना एक प्रकारे हेल्प करतो आणि त्याच्यासाठी या पेट्या लावलेल्या आहेत. पण हा सीझन झाला की आम्ही जिथं मोहरीची शेती होते त्यावेळेला मोहरीला फुलं आले की तिथं पेट्या लावतो. सूर्यफुलाची जिथं शेती होते त्या ठिकाणी जाऊन पेट्या लावतो. आणि त्यानंतर निलगिरीचं जंगल आहे. आता सांगितलं की एक कोर्स पण केला तुम्ही, तो कसला कोर्स होता आणि याचा कोर्स केला होता? हो, मी पुण्यामध्ये सेंट्रल बी रिसर्च अँड ट्रेनिंग इन्स्टिट्यूट आहे, त्या ठिकाणी मी मधमाशी पालनाचं छोटंसं एक 5 दिवसाचं प्रशिक्षण घेतलं. त्यानंतर महाबळेश्वरला राज्य सरकारचं मध संचालनालय आहे, त्यांच्याकडनं एक 3 दिवसाचं छोटंसं प्रशिक्षण घेतलं आणि त्यानंतर हे मी काम चालू केलं. पण मी कसं पोचायचं, आता एखाद्याला घ्यायचं असेल ट्रेनिंग तर कसं? सध्या आम्ही सुद्धा स्वतः ट्रेनिंग देतो आणि त्यानंतर तुम्ही स्वतः ट्रेनिंग? हो, स्वतः मी ट्रेनिंग देतो. आता त्यासाठी तुम्हाला कॉन्टॅक्ट कसा करायचा? कधी करू शकतात, माझा फोन नंबर आपल्याला मिळेलच. पण किती दिवसाचं असतं ट्रेनिंग? सर्वसाधारणपणे बेसिक ट्रेनिंग हे 5 दिवसाचं असतं. पण मी मुद्दाम आवर्जून सांगेन की 5 दिवसाच्या ट्रेनिंगनी कोणी एक्सपर्ट होत नाही. तसंच हे मतपेट्या स्वतः घ्याव्यात आणि त्या घेऊन त्याचं काम करायला चालू करावं आणि त्याच वेळेला तो माणूस खरं तर शिकतो. फी वगैरे किती? आम्ही आमच्या ट्रेनिंगसाठी 5,000 रुपये चार्ज करतो. सर्वसाधारणपणे 1 दिवसाचं ट्रेनिंग घेतो, जे प्रोफेशनली ट्रेनिंग असतं. त्याच्यातनं सगळ्या कन्सेप्ट क्लिअर होतात. कन्सेप्ट क्लिअर होण्यासाठी ते गरजेचं आहे. आणि त्यानंतर मात्र ज्या वेळेला तो माणूस प्रॅक्टिकली काम करायला लागतो त्यावेळेलाही गायडन्ससाठी आम्ही तिथं उपलब्ध असतो. फोनवरनं गायडन्स करण्यासाठी तशा पद्धतीनं आम्ही काही चार्ज करत नाही, पण आम्ही त्याला कायमस्वरूपी एक प्रकारे मदत करत असतो. तुमचा नंबर सांगा? माझा फोन नंबर आहे 93-72-72-0400 आणि पत्ता मी राहायला हायस्कूल रोड, देवल कॉम्प्लेक्स, मिरज इथं राहतो, जिल्हा सांगली. दुसरा माझा अल्टरनेट नंबरही सांगतो 74-220-111. थँक्यू. पेटीविषयी आता माहिती सांग. कशी पेटी असती लाकडाची, म्हणजे कसं तयार करता तुम्ही? स्वतः तयार करता का ते अवेलेबल मिळतात बाजारात? पेटी ही लाकडाची असते, आपण ही सुतारांकडनं बनवून घेतो आणि याच्यामध्ये ह्या ज्या मेलिफेरा जातीच्या माश्या आहेत त्याच्यामध्ये 10 फ्रेम्स असतात. दुसरी याच्यामध्ये छोटीशी पेटी पण येते जी सातेरी भारतीय मधमाशीची असते, त्याच्यामध्ये सर्वसाधारणपणे 7 ते 8 फ्रेम येतात आणि ह्या बाजारातमध्ये सुतारांकडनं बनवून घेऊन त्याच्यामधनं आपण त्या कॉलनीज मधमाशा त्याच्यामध्ये आपण त्या ठेवतो. ज्या भारतीय जातीच्या मधमाशा मी मगाशी म्हणालो ॲपिस सिराना इंडिका, ह्या आपल्याला निसर्गातनं पकडून सुद्धा त्याच्यामध्ये घालता येतात, त्याचं जर पोळा असेल तर. आणि ह्या मेलिफेरा युरोपियन जातीच्या माश्या आहेत, ह्या मात्र कुणाकडून तरी विकत घ्यायला लागतात कारण ह्या निसर्गात आढळत नाही. या माझ्यासारख्याच मधमाशी पालकाकडं, माझ्याकडं किंवा माझ्यासारख्या आणि कोणाकडे तरी मिळतात. हो, ब्रीडिंग करता येतं आपल्याला आणि वर्षभरात एका कॉलनीच्या किमान अजून 1 किंवा अजून 2 तयार होतात. म्हणजे एकाच्या 2 किंवा एकाच्या 3 ह्या वर्षभरात सहज तयार होतात कॉलनी. किती असतात त्या कॉलनीमध्ये साधारण माशा? सिंगल माशीचा काउंट तसा मोजता येत नाही, पण एका पोळ्यावर सर्वसाधारणपणे 1000 ते 1200 माशा किमान असू शकतात आणि 7 ते 8 पोळी सर्वसाधारणपणे असतात. म्हणजे माशांची संख्या ही 7 ते 8 हजार संख्येने असू शकते. आणि एका ठिकाणी किती दिवस त्या पेट्या ठेवाव्या लागतात? सर्वसाधारणपणे फ्लॉवरिंगचा जो पिरियड असतो फुलांचा तो 21 दिवसाचा असतो, पण प्रत्येक झाडाचं फुलं यायचं मागं पुढं असल्यामुळं 1 ते 1.5 महिने त्या ठिकाणी फुलं आपल्याला मिळत राहतात
मग त्यामुळे 1.5 महिना सरासरी आम्ही एका ठिकाणी राहतो आणि तिथून नवीन ठिकाणी जातो. म्हणजे वर्षभरात आमची किमान 6 ते 7 मायग्रेशन सहज होतात. एका ठिकाणून पेट्या दुसऱ्या ठिकाणी नेताना सगळ्या माशा आता पेटीमध्ये आल्यात का हे कसं तुम्ही बघता, म्हणजे कसं कळतं तुम्हाला? मधमाशांची कामाची पद्धत अशी आहे की त्या सकाळी लवकर ज्यावेळेला सूर्यप्रकाश येतो त्यावेळेला ते काम चालू करतात आणि जोपर्यंत संधिप्रकाश सायंकाळचा आहे तोपर्यंत त्या काम करतात आणि त्या पेटीत येतात. संध्याकाळी सगळ्या म्हणजे हो 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 त्यांचं जे जीवन आहे ते एक प्रकारे कुटुंबाचं सामूहिक जीवन आहे. त्या स्वतंत्रपणे एकटी माशी जगू शकत नाही, त्या एकत्रित राहतात. ती जी काही घरातली कामं असतात ती त्यांनी विभागून घेतलेली असतात आणि त्या पद्धतीने त्या एकत्र राहतात. म्हणजे बाहेर जरी काम करायला गेल्या तर त्या पुन्हा आपल्या घरातच संध्याकाळी येतात. संध्याकाळी हो बरोबर. आणि त्यानंतर त्या पेट्या संध्याकाळनंतर त्या पॅक करून रिमूव्ह करता येतात. ज्यावेळेला माशा सगळ्या आत येतात त्याच वेळेला त्या तिथून मायग्रेट करतो आम्ही. पुढचं कसं त्याचं प्रक्रिया असते, मध कलेक्शन त्यानंतर डिस्ट्रीब्युशन कशा पद्धतीनं केलं पाहिजे? तुम्ही अगदी छान प्रश्न विचारला. तर ॲक्च्युली विषय असा आहे की ह्याच्यासाठी मेलिफेरा जातीच्या पेट्या आम्ही सांभाळतो. या वर्षभरात एका पेटीतून सर्वसाधारणपणे 40 किलोपर्यंत मध देतात. सीझन आणि ऑफ सीझन असे 2 वर्षभरातले प्रकार असतात. सीझन चालू होतो मध कलेक्शनचा असतो सर्वसाधारणपणे पावसाळ्याच्या शेवटच्या भागात, म्हणजे सप्टेंबर नंतर चालू होतो आणि तो अप टू एप्रिलपर्यंत तो चालतो. आणि ह्या सर्वसाधारणपणे 6 ते 7 महिन्याच्या पिरियडमध्ये आम्ही वेगवेगळ्या ठिकाणी पेट्या प्लेस करतो. म्हणजे फक्त महाराष्ट्रातच नाही तर आम्ही राजस्थानमध्ये भरतपूर, कोटा ह्या भागात मोहरीवर, कोथिंबिरीवर ठेवतो. त्याचप्रमाणे यूपीला बिजनोरला निलगिरी किंवा पंजाबला कढीपत्त्याचं जंगल आहे तर कढीपत्त्यावर ठेवतो. महाराष्ट्रात सह्याद्रीच्या जांभूळ जिथं जास्त आहे त्या ठिकाणी जंगलात तिथं जांभळासाठी पेट्या ठेवतो. तशा 5-6 ठिकाणी वेगवेगळ्या ठिकाणी ठेवतो. सर्वसाधारणपणे एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी आम्ही 1200-1500 किलोमीटर एवढं लांब पण मायग्रेशन करतो आणि त्यातून तो मध गोळा करतो. मध तो तिथून ज्यावेळेला आम्ही काढून घेतो तर तो मधमाशांना पुरेसा ठेवून मग उरलेला एक्सेस मध जे आहे एक्सेस मध आहे तो काढतो आणि तो त्यानंतर फूड ग्रेड प्लास्टिकच्या बादलीत किंवा स्टीलच्या बादलीत तो तिथं साठवून तो योग्य वेळेला मिरजेला जे माझं होमटाऊन आहे तर त्या ठिकाणी ते पाठवतो. तिथं तो नंतर गाळून घेतला जाऊन नंतर तो बाटलीमध्ये भरला जातो. इतर काही प्रक्रिया नसते. मधामध्ये कुठलीही प्रक्रिया करायची तशी गरज पडत नाही. मध हे स्वतःच एक प्रकारचं प्रिझर्वेटिव्ह आहे असं म्हणू शकतो. नॅचरल मध हेच. हे मध ज्या आपण अन्नपदार्थात घालू तर त्या अन्नपदार्थाचं लाईफ हे वाढतं, आयुष्य वाढतं. त्यामुळे मध प्रिझर्व करण्यासाठी कुठलीही वेगळी गोष्ट घ्यायला लागत नाही किंवा त्याच्यातनं वरून कुठलीही गोष्ट घालायची गरज पडत नाही. फक्त एक गोष्ट आहे की वेगवेगळ्या ठिकाणी गेल्यावर हे वेगवेगळ्या प्रकारचे, वेगवेगळ्या चवीचे, रंगाचे आणि वासाचे नैसर्गिक मध मिळतात. मग ते आपण जे बाजारात मध बघतो ते दुर्दैवानं अशी गोष्ट आहे की बरेचसे मध हे कृत्रिम मध असतात जे फॅक्टरी मेड एका रेसिपीप्रमाणे एखाद्या पाककृतीप्रमाणे बनवले असतात. त्याची रंग, वास, चव ही एकाच प्रकारची हवी तशी बनवून ते मार्केटमध्ये विकले जातात. पण मध ही अशी एक कॅटेगरी आहे की शेकडो प्रकारचे मध असतात. त्या प्रत्येकाची रंग, वास, चव वेगळे असतात आणि हे फ्लेवर्ड मध नसतात. तर हे ॲक्च्युली नैसर्गिकरित्या वेगवेगळ्या फुलांवरचे वेगवेगळे मध मिळतात. त्याची क्वालिटी कशी चेक करता मधाची तुम्ही? दर्जा कसा ठरवता? म्हणजे मधाची क्वालिटी जर म्हणायला गेलो तर एक प्रकारे त्याच्यात मॉइश्चर कंटेंट किती आहे तर त्याच्यावरून त्याची क्वालिटी ठरवता येते. तर मॉइश्चर कंटेंट जसं त्याचं 20 किंवा 20पेक्षा कमी असेल तर तो उत्तम दर्जाचा मध म्हटला जातो. मॉइश्चर त्यापेक्षा 1 किंवा 2% जास्त असेल तर तो लवकर म्हणजे वर्षभरात तो फर्मेंट व्हायची, खराब व्हायची शक्यता असते. तर त्यावेळेला कुठं केलं जातं आपल्या इथं? हो, आपल्याकडेच ते चेकिंग केलं जातं. त्याला सोप्या गोष्टी आहेत. काही वेळेला आम्ही लॅबचे पण हे घेतो. आता शक्यतो हा आमचाच मध असल्यामुळं हा काही याच्यामध्ये वरून काही गोष्ट घातलेली नसते हे आम्हाला माहीत असतं. पण काही वेळेला समजा एखाद्या माझ्या शेजारच्या मधमाशी पालकाचा जो माझ्याबरोबर काम करतो त्याचा मध घेतला तर त्याच्यामध्ये वरून काही साखरेचं काही घातलेलं नाही हे मात्र चेक करायला लागतं आणि ते मात्र आम्हाला लॅबमधनं चेक करायला लागू शकतो. पण शक्यतो जास्तीत जास्त मध हा आमचा स्वतःचा असतो. आता पेट्या एखाद्या ठिकाणी ठेवल्यावर त्या माशांना इतर कुठल्या गोष्टीचा धोका असतो का? म्हणजे असं बाहेर पक्षी खाणे वगैरे असं काय त्यामुळे कमी वगैरे होतात संख्या असं काय? हो, आता जर तुम्ही पाहिलं तर वेडा राघू नावाचा एक पक्षी आहे, ग्रीन बीटर. हा मधमाशांचा मोठा शत्रू आहे आणि मात्र हा मायग्रेटरी बर्ड आहे. म्हणजे हा दक्षिण भारतातनं सर्वसाधारणपणे ऑक्टोबर नंतर हा महाराष्ट्रात येतो. म्हणजे तमिळनाडू, केरळ, कर्नाटकाच्या भागातनं आणि सर्वसाधारणपणे मार्चपर्यंत तो इथं राहतो आणि मार्च नंतर हा वेडा राघू इथला थव्यानी पुन्हा परत जातो त्या दक्षिण भारतात. काही थोड्या प्रमाणात तुरळक ते वेडे राघू असतात पण त्याचा एवढा फरक मधमाशांना पडत नाही. पण मात्र जो हा ऑक्टोबर, नोव्हेंबर तो मार्चपर्यंतचा जो पिरियड आहे
तर त्या वेळेत मात्र महाराष्ट्रात आम्हाला पेट्या ठेवताच येत नाही. त्यावेळेला आम्हाला कंपल्सरी महाराष्ट्राबाहेर न्यायला लागतात, नाहीतर ते वेडे रघु या मधमाशांचा फडशाच पडून टाकतात. नमस्कार मित्रांनो, आपण फुलापासनं मधापर्यंतची प्रोसेस दाखवतो आहे आणि काल आपण कशा पद्धतीनं मधमाशा गोळा करतात हे दाखवलेलं आहे. आता आपण प्रोसेस कशी होती त्याच्यावर आणि पॅकेजिंग कसं होतं हे सगळं बघणार आहे. चला तर तुम्ही येताय माझ्याबरोबर. या सगळ्या कॅनमध्ये मध भरून ठेवलेला आहे आणि तो मग छोट्या छोट्या बॉटल्समध्ये पॅक केला जातो आणि ग्राहकांपर्यंत विक्रीसाठी नेला जातो. आपल्याला अमोल पडियार सर ही सगळी माहिती देणार आहेत. तर अमोल सर नमस्कार. पहिल्यांदा नमस्कार. तुम्ही राहुल सरांबरोबर केव्हापासून काम करता आणि कशा पद्धतीनं तुमचं काम चालतं? पूर्वीपासून म्हणजे जवळपास 2004 पासून मी पण कम्प्युटर व्यवसायात असल्यामुळं तेव्हापासूनच ऑलमोस्ट राहुल सरांच्या संपर्कात होतो आणि जेव्हापासून आरंभ किंवा देवलहानीची सुरुवात झाली ऑलमोस्ट प्रशिक्षण घेण्यापासून आम्ही दोघं एकत्र आहे. त्यांनी हा व्यवसाय म्हणून सुरुवात केली. मी वैयक्तिकरित्या जरी केली नसली तरी माझं सगळीकडं जिथं लागेल तिथं मी मदतीचा हात माझा पुढं आहे. जसं वेळ मिळेल तसं मी वेळ देतो आणि थोडंसं माझं टेक्निकल बॅकग्राऊंड असल्यामुळं काही मशिनरीजशी रिलेटेड असेल किंवा ॲपिओरीवरती काही प्रॉब्लेम्स असतील तर त्या आवर्जून त्याच्यावरती सोल्युशन काढणं हा माझा एक मेजर कॉन्ट्रीब्युशनचा पार्ट आहे यातला. मधमाशांच्या ॲपिओरीवरनं मध जो कलेक्ट केला जातो तो अशा फूड ग्रेड प्लॅस्टिकच्या बकेटमध्ये किंवा मोठ्या कॅनमध्ये कलेक्ट केला जातो. तो मध तिथनं डिस्पॅच केला जातो, इकडे येतो. इथं आल्यानंतर हे आमचं प्रोसेसिंग युनिट आहे. ह्यामध्ये दोन गोष्टी केल्या जातात. एकतर त्यामध्ये ज्या काही अशुद्धी असतील, मेण वगैरे काय आलं असेल, पोलन काही कंटेंट आले असतील तर ते फिल्टर करणं आणि समजा काही अल्प स्वरूपात त्यात मॉइश्चर कंटेंट जर जास्ती असेल तर तो कालांतराने काही फर्मेंट होऊ शकतो. तर ते एखाद दुसरा % अर्धा % त्यातलं मॉइश्चर रिडक्शन काय असेल तर ते केलं जातं. ते शक्यतो 99% त्याची कधी गरज भासत नाही. फक्त फिल्टर करणं एवढंच ह्या मशीनचं मेन काम आहे. तर ह्यामध्ये पण आणलं की मध आम्ही पहिल्यांदा ह्या टँकमध्ये टाकतो. तिथनं तो ह्या मोठ्या फिल्टरमध्ये येतो. ह्यामध्ये स्टेनलेस स्टील जाळी आहे, त्यामध्ये मोठे सगळे कण असतील ते निघून जातात. त्यानंतर तो पंपद्वारे पंप करून ह्या टँकमध्ये येतो आणि इथून तो परत त्यामध्ये जातो. असं थोड्या वेळ त्याचं सायकल कंटिन्यू केलं जातं आणि ते पूर्ण सायकल झालं की मग ह्या टँकमध्ये सोडायचा मी प्रोसेस बंद करतो आणि हा मायक्रो फिल्टर आहे की ज्यामध्ये अगदी मायक्रो पार्टिकल्स काय असतील त्याच्यामध्ये पोलन वगैरे असेल तर ते सगळं निघून जातं. हे फिल्टर झालं की त्यानंतर ह्याला आम्ही सेटलिंग टँक म्हणतो. कारण काय होतं ह्या पूर्ण प्रोसेसमध्ये त्यामध्ये एअर बबल्स पण मिक्स होतात आणि आपण तसंच जर मध पॅक केला तर तो वरती फेस आल्यासारखं येतो. तर हे सेटलिंग टँकमध्ये ठेवतो. 4-5 दिवस तो कंटिन्यू ह्याच्यातच राहतो ज्याच्यामुळं त्यातले सगळे एअर बबल्स वरती येऊन साठून जातात आणि हा खालनं आम्ही मध परत काढून घेतो. काढून घेतलेलं मध परत अशा बकेटमध्ये आम्ही भरून ठेवतो आणि पुढची जशी ऑर्डर असेल, ज्या प्रकारच्या मधाची ऑर्डर असेल त्या प्रकारचे मध मशीनमध्ये भरून ती फिलिंग प्रोसेस चालू केली जाते. हे साधारण आता किती दिवस याच्यात ठेवला जातो हे असं? नाही, आता मधाला तशी एक्सपायरी वगैरे काय नाही आहे. हा आता ह्या वर्षीचाच मध आहे. साधारण हा 6 महिने वर्ष जशी ऑर्डर असेल त्याप्रमाणे त्या वेळेला काढला जाईल तो. आता प्रोसेस थोडी आता ही आमची फिलिंग मशीन आहे. आपण आता ह्याच्यामध्ये वेगवेगळ्या साईजचे बॉटल्स भरले जातात आणि फुल्ली ऑटोमॅटिक म्हणजे सध्याच्या घडीला जे सगळ्यात ॲडव्हान्स सगळ्यात ॲक्युरेट असं जे मशीन आहे त्या टेक्नॉलॉजीचं हे मशीन आहे. नाही, ती पहिली बॉटल थोडंसं वेट कमी येतं 3 ग्रॅम, नंतर ते बाजूला काढतो.
फिलिंग झाल्यानंतर त्याला सध्या मी मॅन्युअली कॅपिंग करतो आहे. कॅपला पण कसं आहे, आतनं हे असं वॅड म्हणतात ह्याला, ॲल्युमिनियम फॉईल असते. हे आता आपण ह्याला कॅपला लावलं आणि त्यानंतर हे आमचं इंडक्शन मशीन आहे. ह्याच्यामध्ये ते इंडक्शन हीटनं सील केलं जातं. तर आता आपण त्याचा एक डेमो बघूया. हे आता पूर्ण सील झालेलं आहे. जर हे टेम्पर झालेलं असेल तर ह्याला कोणीतरी हात लावलेला आहे हे आपल्याला कळू शकतं. आणि जर हे पूर्ण सील असेल तर हे फॅक्टरीमध्ये सील झालेलं आहे, कोणी काही टेम्परिंग केलेलं नाही आहे हे आपल्याला कळू शकतं. हे आमचा ब्रँड आहे देवल हनी. या ब्रँडनी आम्ही हा मध विकतो आणि आमच्याकडे 7 प्रकारचे मध आहेत. ज्या ज्या ठिकाणी वेगळ्या ठिकाणी वेगळ्या फुलांमध्ये पेट्या घेऊन जातो त्या प्रत्येक ठिकाणच्या फुलांचा हा वेगवेगळ्या प्रकारचा हा मध हा मिळतो. आणि याचे दर म्हटले, आता हा जांभळाचा मध आहे तर याचे दर म्हटले तर जांभूळ किंवा लिची हे आम्ही 580 रुपये किलोने विकतो. निलगिरी, कढीपत्ता, मोहरी, धनिया म्हणजे कोथिंबीर हे सर्व मध आम्ही 390 रुपये किलोने विकतो. आणि ओव्याचा मध आहे तो 480 रुपये किलोने विकतो. हे प्रत्येक प्रकारचे मध वेगवेगळ्या फुलांवरून आलेले असल्यामुळं ते प्रत्येकाची रंग, वास, चव आणि आयुर्वेदिक गुणधर्म हे वेगवेगळे आहेत. ओके, किती सायझेसमध्ये बाटली ते पण? ही अर्धा किलोची बाटली आहे. तशीच माझ्याकडे 1 किलो, पाव किलो, 100 ग्रॅम अशा सर्व प्रकारातल्या साईजमधले मध असतात. तुम्ही बघू शकता मित्रांनो, हे पोळा आहे ते मी हातामध्ये धरलेला आहे आणि माशा खूपच शांत आहे त्याच्यामध्ये आणि त्यांचं त्या काम करत आहेत. बरीचशी माहिती आपण गोळा केली आहे आणि खूपच सुंदर माहिती सरांनी सांगितली आहे. खूपच कष्टाचं काम आहे खरं तर एखादा व्यवसाय मोठा करायचा, वाढवायचा आणि तो वर्षानुवर्ष जपायचा, हे खूप महत्त्वाचं आहे. एखादी गोष्ट आपण चालू करू शकतो पण ती टिकवणं खूप महत्त्वाचं आहे आणि तेच राहुल देवल सरांनी केलेलं आहे आजपर्यंत. आणि खूप उत्तम पद्धतीनं चांगला, स्वच्छ आणि त्याचबरोबर नॅचरल पद्धतीचा मध ते खाऊ घालत आहेत सगळ्यांना. त्याबद्दल त्यांचे खूप खूप आभार. आणि तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला ते पण कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून कळवायला विसरू नका. आणि मेन म्हणजे एखाद्याला नवीन व्यवसाय करायचा असेल किंवा माहिती घ्यायची असेल ॲज फक्त एक क्युरियोसिटी म्हणून तर तरीसुद्धा तुम्ही सरांना कॉन्टॅक्ट करू शकता आणि माहिती मिळवू शकता. धन्यवाद.